गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द सबट्रॅक्टर. मागच्या कन्सेप्टमध्ये आपण सगळे ॲडर बद्दल शिकलो बेटा. हाफ ॲडर बघितला, फुल ॲडर बघितला. ठीक आहे. आता सबट्रॅक्टर बद्दल. पहिले सबट्रॅक्टर म्हणजे काय? सबट्रॅक्टर इज अ सर्किट विच कन्सिस्ट ऑफ किंवा विच परफॉर्म सबट्रॅक्शन ऑफ टू बायनरी डिजिट्स. दोन बायनरी डिजिट्सचं जे कुठलंही सर्किट सबट्रॅक्शन परफॉर्म करतं त्याला काय नाव दिलं बेटा? सबट्रॅक्टर. ठीक आहे. कशामध्ये? डिजिटल कम्प्युटर. कशामध्ये? डिजिटल कम्प्युटरमध्ये. पुन्हा एकदा सबट्रॅक्टर काय? सबट्रॅक्टर इज अ सर्किट विच परफॉर्म्स सबट्रॅक्शन ऑफ टू बायनरी डिजिट्स इन अ डिजिटल कम्प्युटर इज नोन ॲज व्हॉट? सबट्रॅक्टर. सबट्रॅक्टरचे माझे दोन टाइप्स होतात. पुन्हा हाफ सबट्रॅक्टर आणि फुल सबट्रॅक्टर. आज डिटेलमध्ये आपल्याला हाफ सबट्रॅक्टर बघायचा आहे. आज डिटेलमध्ये काय बघायचं बेटा आपल्याला? हाफ सबट्रॅक्टर हा डिटेलमध्ये बघायचा आहे. ठीक आहे. आधी हेडिंग टाका सबट्रॅक्टर आणि त्याची डेफिनेशन लिहून घ्या. आधी हेडिंग टाका सबट्रॅक्टर. चलो डेफिनेशन घ्या. Subtractor is a circuit in which subtraction of two binary digits. Subtractor is a circuit in which subtraction of two binary digits. Subtractor is a circuit in which subtraction of two binary digits is performed by the digital computer. By the digital computer is performed by the digital computer. पुढे subtractor consists of two types. पुढे लिहा बेटा. Subtractor consists of two types. First, half subtractor. Second, full subtractor. First, half subtractor. Second आहे full subtractor. First, half subtractor. Second आहे full subtractor. First कुठले बेटा? half subtractor. Second आहे full subtractor. ओके. आता फर्स्ट हेडिंग टाका half subtractor. पहिली हेडिंग टाका हाफ सबट्रॅक्टर. पुन्हा क्वेश्चन आधी लिहून घ्या सगळ्याच्या सगळं. एक्सप्लेन हाफ सबट्रॅक्टर. एक्सप्लेन हाफ सबट्रॅक्टर विथ द हेल्प ऑफ ब्लॉक डायग्राम. विथ द हेल्प ऑफ फर्स्ट ब्लॉक डायग्राम. एक्सप्लेन हाफ सबट्रॅक्टर. एक्सप्लेन हाफ सबट्रॅक्टर with the help of first block diagram. With the help of first block diagram. With the help of first block diagram. Second to table. Second to table. Second to table. Third, K-map for difference and borrow. 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 चौथं सर्किट डायग्राम. चौथं सर्किट डायग्राम. पाचवं सर्किट डायग्राम युजिंग बेसिक गेट. पाचवं सर्किट डायग्राम युजिंग बेसिक गेट. आणि सहावं सर्किट डायग्राम बाय युजिंग नॅन्ड गेट ओनली. सहावं सर्किट डायग्राम बाय युजिंग नॅन्ड गेट ओनली. सर्किट डायग्राम बाय युजिंग नॅन्ड गेट ओनली. ओके. आता सगळ्यात पहिलं कुठलं चालू होतं बेटा? आता हाफ सबट्रॅक्टर. हाफ सबट्रॅक्टर. त्याच्यातला पहिला काय बेटा? ब्लॉक डायग्राम. त्याच्यातला पहिलं काय? ब्लॉक डायग्राम. ब्लॉक डायग्राम कोणाचा बेटा? हाफ सबट्रॅक्टरचा. हाफ म्हटलं बेटा त्याच्यामध्ये दोनच इनपुट असतात, लक्षात ठेवायचं. फुल म्हटलं की तीन इनपुट येतात. हाफ म्हटलं की किती इनपुट येतात? दोनच. मग दोन इनपुट कुठले कुठले झाले? ए आणि बी हे दोन इनपुट झाले. आणि आउटपुट्स मध्ये ना बेटा मागच्या याच्यात जसं ॲडर मध्ये सम आणि कॅरी असायचं तसं इथे काय येतं बेटा? डिफरन्स. इथं काय असतं? डिफरन्स. DIFFERENCE. डिफरन्स. आणि अजून एक काय येतं बेटा? बॉरो. अजून एक काय येतं? बॉरो. आता इथे काय बेटा? मध्यभागी हाफ सबट्रॅक्टर. मध्यभागी काय बेटा? हाफ सबट्रॅक्टर. हा कुठला झाला? तुमचा हाफ सबट्रॅक्टर. त्याचे दोन आउटपुट्स कुठले बेटा? डिफरन्स आणि बॉरो. ब्लॉक डायग्राम झाली. सेकंड काय काढायचं त्याचं? ट्रूथ टेबल. सेकंड काय काढायचं आहे? ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल मध्ये सगळ्यात पहिले दोन इनपुट आहे ए आणि बी. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडच्या साईडला काय बेटा? डिफरन्स आणि इकडच्या साईडला अजून एक काय बेटा? बॉरो. अजून एक काय येईल? बॉरो. ओके. दोन इनपुट आहे. मॅक्सिमम पॉसिबल आउटकम्स कुठले येतील बेटा? सांगू शकाल? 0 0 0 1 1 0 1 1. बाकी काही येईल का? नाही.
बाकी काहीच येणार नाही बेटा. ठीक आहे. ओके, आता मला इथे ऍक्च्युअल सबट्रॅक्शन करायची आहे. ऍक्च्युअल काय करायची आहे? सबट्रॅक्शन करायची आहे. चलो सबट्रॅक्शन करा. 0 मायनस 0 0, बाजूला पण 0. 0 मायनस 0 0, बाजूला पण 0. 0 मायनस 1 1, बाजूला पण 1. राईट, आठवतं बेटा? 0 मायनस 1 1, बाजूला पण किती आलं बेटा? 1. 0 मायनस 1 1, बाजूला 1. 0 मायनस 1 1, बाजूला 1. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 मायनस 0 1, बाजूला 0. 1 मायनस 1 सॉरी 1 मायनस 0 1, बाजूला 0. 1 मायनस 0 1, बाजूला 0. 1 मायनस 1 0, बाजूला पण 0. बाजूला पण 0. एक ब्लॉक होऊन गेला बेटा, तो म्हणजे सिरियल नंबरचा. सिरियल नंबर काय आहे? 0 1 0 1 2 3. 0 1 2 आणि 3. हे मला के मॅप साठी लागतील बेटा. कोणासाठी लागतील मला? हे के मॅप साठी यूज होते. ठीक आहे. तो टेबल झाला. आता थर्ड लॉजिक मध्ये काय काढायचे मला? के मॅप. मग त्याच्यामध्ये पण के मॅप दोघांसाठी आहे. पहिला फंडा के मॅप फॉर डिफरन्स, जसं तिकडे सम साठी होता, आठवतं बेटा? मग के मॅप फॉर कोणासाठी? आता डिफरन्स साठी. के मॅप फॉर डिफरन्स. के मॅप फॉर डिफरन्स. डिफरन्स साठी जो मला के मॅप काढायचा आहे, ते इनपुट्स किती बेटा? 2च आहेत. राईट, म्हणजे व्हेरिएबल्स किती? 2 आहेत. बॉक्सेस किती? 4 येतील. आठवतं बेटा? ठीक आहे. मग इथे कुठले कुठले बॉक्सेस झाले पहा तुमचे? 0 1 2 3. ठीक आहे. इकडच्या साईडला ए, इकडच्या साईडला बी. 0 1 0 1. ओके. पुढे आता इथे काय बेटा? ए चा बार ए, इकडे बी चा बार आणि बी. ठीक आहे. बी चा बार आणि बी. आता बघा बरं, 1 कुठे कुठे आहे? डिफरन्स साठी 1 कुठे कुठे बेटा? 1 ला आहे आणि 2 ला आहे. 1 ला सिरियल नंबर 1 ला 1 आहे, सिरियल नंबर 2 ला 1 आहे. राईट. 1 ला 1 1 ला 1 2 ला 1. बाकीच्या ठिकाणी काय येईल बेटा? 0 0. ग्रुपिंग, डायगोनल ग्रुपिंग अलाउड नाहीये. राईट, डायगोनल ग्रुपिंग अलाउड नाहीये, म्हणून हा सिंगल 1 घ्यावा लागेल आणि हा पण सिंगल 1 घ्यावा लागेल. राईट. मग आता डिफरन्सची इक्वेशन, डिफरन्सची इक्वेशन लिहायला झालं तर किती बेटा? ए चा बार बी. राईट, ए चा बार बी प्लस किती बेटा? ए बी चा बार. ए बी चा बार. ए चा बार बी आणि प्लस ए बी चा बार. कुठला तरी गेट होतो हा. कुठला गेट होतो बेटा? आठवतोय का? कुठला गेट होतो? आठवतोय? हा तुमचा गेट होतो बेटा एक्सऑर गेट. कुठला गेट होतो? एक्सऑर गेट. कुठला गेट होतो बेटा? एक्सऑर गेट. म्हणजे डिफरन्स साठी के मॅप झाला. त्याच्या हिशोबाने इक्वेशन पण काढली. आता सेकंड के मॅप फॉर कोणासाठी बेटा? आता बॉलोसाठी. के मॅप फॉर कोणासाठी? आता बॉलोसाठी जेव्हा तुम्हाला के मॅप काढायची आहे, पुन्हा आता 2 व्हेरिएबल आहेत म्हणून 4 बॉक्सेस येतील. 0 1 2 3. पुन्हा इकडच्या साईडला ए, इकडच्या साईडला बी. 0 आणि 1 0 आणि 1. पुन्हा मग इकडे काय? ए चा बार ए, इकडे बी चा बार आणि बी. राईट. बॉलोसाठी 1 कुठे बाबा? फक्त सिरियल नंबर 1 ला. फक्त सिरियल नंबर 1 ला बेटा 1 आहे. बाकी कुठे आहे का? नाही. म्हणजे फक्त सिरियल नंबर 1 ला 1, बाकी सगळेच्या सगळे काय झाले? 0. ओके. मग ग्रुपिंग फक्त हा सिंगल 1 चं ग्रुपिंग होईल. राईट. मग आता इथे बॉलोची इक्वेशन किती आली बेटा? ए चा बार आणि त्याला गुणिले बी. ए चा बार त्याला गुणिले बी. म्हणजे के मॅप फॉर डिफरन्स साठी पण झाला, के मॅप फॉर बॉलो साठी पण झाला. थर्ड फंडा पण झाला. आता पुढचा फंडा काय म्हणतो बेटा? पुढच्या फंड्यामध्ये फक्त आणि फक्त सर्किट डायग्राम. बरं, सर्किट डायग्राम कुठल्या गेटने काढायचं काय बोलला आहे का? नाही. मग मी डिफरन्सचा जो आहे तो कुठल्या फंडाने काढेल बेटा? एक्सऑर गेट यूज करेल. आणि याच्यासाठी मल्टिप्लिकेशन म्हणून कुठला गेट? अँड गेट. राईट. डिफरन्स साठी इथे ए प्लस सर्कल बी म्हणजे एक्सऑर गेट यूज करेल आणि इकडे कुठला बेटा? अँड गेट यूज करेल. ठीक आहे. मग इथे सगळ्यात पहिले ए आला,
ए चा बार पण लागणार आहे बेटा. हा ए चा बार खाली लागतो आपल्याला, म्हणून मग नॉट गेट टाकला. नॉट गेट टाकल्याच्या नंतर इथं काय आला आउटपुटला ए चा बार, आणि अजून एक काय आलं बेटा बी. बी चा बार काय लागत नाही का. ए प्लस सर्कल बी, ए प्लस सर्कल बी म्हणजेच एक्सॉर गेट ए आणि प्लस सर्कल बी, हा झाला एक्सॉर गेट काढायचा, हा झाला तुमचा एक्सॉर गेट. हा कुठला गेट झाला बेटा एक्सॉर गेट. कुठली इक्वेशन झाली ही, डिफरन्शिएट ए प्लस सर्कल बी, डिफरन्स झाला. पुढे आता बॉलसाठी किती आहे, ए चा बार गुणिले बी, ए चा बार त्याला गुणिले बी. याच्यामध्ये कुठला गेट आला, अँड गेट. अँड गेट टाकला आणि इथे बॉलोची इक्वेशन. बॉलोची इक्वेशन किती आली बेटा, ए चा बार बी. बॉलोची इक्वेशन किती आली, ए चा बार बी. सर्किट डायग्राम झाला. आता पुढचा फंडा ना बेटा तो काय तर म्हणतोय पाचवा काय म्हणतोय तो, सर्किट डायग्राम बाय युजिंग बेसिक गेट ओनली. आता पाचवा फंडा हा सर्किट डायग्राम बाय युजिंग बेसिक गेट ओनली. मला सांगा आता इथे एक्सऑर गेट वापरून चालेल का, नाही, हा बेसिक गेट नाही, राईट. म्हणजे मला वरची इक्वेशन घ्यावी लागेल, राईट. सर्किट डायग्रामच्या हिशोबाने इक्वेशन घ्यायची बेटा. सर्किट डायग्रामच्या हिशोबाने काय घ्यायची इक्वेशन. आता ही इक्वेशन घेऊन चालेल का, नाही चालणार. का नाही चालणार, ही एक्सॉर आहे. एक्सॉर माझा युनिव्हर्सल गेट मध्ये येतो, बेसिक गेट मध्ये येत नाही. एक्सॉर युनिव्हर्सल गेट पण नाहीये, हा डिराइव्ह गेट मध्ये येतो बेटा. ऍक्च्युअली डिटेल मध्ये सांगायला गेलं तर, ठीक आहे. इथे ते जाऊ द्या, सोडून द्या. सध्या फक्त असं लक्षात घ्या की हा इथे बेसिक गेट मध्ये येत नाही. कुठला बेटा एक्सॉर गेट. एक्सॉर गेट बेसिक गेट मध्ये येत नाही. हे वरचे माझं बेसिक गेट मध्ये येतं. अँड गेट, इथे पण अँड गेट, दोघांचे ऍडिशन म्हणजे ऑर गेट, राईट. आणि खाली पण कुठला बेटा अँड गेट, ठीक आहे. मग आता इथे पुन्हा हा झाला ए, इथे काय बेटा अँड गेट, नॉट गेट आला, म्हणजे काय झाला, हा ए चा बार झाला. पुढे इथे काय बेटा बी, राईट. आणि पुन्हा नॉट गेट आला. नॉट गेट आल्याच्या नंतर पुन्हा इथे काय बेटा बी चा बार, ठीक आहे. आता सर्किट डायग्राम ब्लॅक पेनने काढतो म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. ए चा बार बी, हा घ्या ए चा बार त्याला गुणिले बी, ठीक आहे. या दोघांमध्ये पुन्हा कुठला गेट आला, अँड गेट. आउटपुटला ए चा बार बी. पुढे ए बी चा बार, ए घेतला. पुढे बी चा बार, हा बी चा बार, ठीक आहे. पुन्हा इथे पण कुठला गेट बेटा अँड गेटच. इथे किती आलं, ए बी चा बार. पुन्हा दोघांचे ऍडिशन आहे. ऍडिशन म्हटलं की पुन्हा कुठला गेट आला बेटा, ऑर गेट. इथे दोघांचे ऍडिशन आहे म्हणून कुठला गेट आला, ऑर गेट. हा ऑर गेट काढला आणि ऍडिशन झाली, ठीक आहे. हे कुठली इक्वेशन आता इथे, डिफरन्सची इक्वेशन किती आली बेटा, ए चा बार बी प्लस ए बी चा बार. ए चा बार बी प्लस किती आलं बेटा, ए बी चा बार. फाईन. आता डिफरन्स झाला. आता कुठलं बेटा बॉलसाठी तर सिंपल आहे, ए चा बार बी, ए चा बार त्याला गुणिले बी, ठीक आहे. मल्टिप्लिकेशन आहे म्हणून पुन्हा कुठला गेट आला बेटा अँड गेट. आणि जी इक्वेशन आली ती कुठली इक्वेशन आली, बॉलोची इक्वेशन किती आली बेटा, ए चा बार बी. बॉलोची इक्वेशन किती आली, ए चा बार बी. झालं. आणि आता शेवटचं आणि महत्वाचं 6वा फंडा, सर्किट डायग्राम बाय युजिंग नॅन्ड गेट ओनली. कंपल्सरी कुठला गेट वापरायचा बेटा, नॅन्ड गेट. आता इथे पहा, लिहून घेतो. सर्किट डायग्राम बाय युजिंग NAND gate only. आता NAND गेट काय म्हणतो ते आठवू. NAND गेट काय म्हणतो बेटा, सपोज हा ए झाला, हा बी झाला. NAND गेट काय म्हणतो, हा ए इकडचा बी, आउटपुट किती येतं, ए इंटू बी त्याचा होल बार. NAND गेट काय म्हणतो, मल्टिप्लिकेशन त्याचा होल बार सगळीकडे दिसायला पाहिजे. NAND गेट काय म्हणतो, मल्टिप्लिकेशन त्याचा होल बार सगळीकडे दिसायला पाहिजे. मग आधी मी डिफरन्सची इक्वेशन तर लिहून घेऊ. डिफरन्सची इक्वेशन किती आहे बेटा, ए चा बार बी त्याच्यानंतर प्लस ए बी चा बार. इथे मला सगळीकडे काय दिसायला पाहिजे, मल्टिप्लिकेशन त्याचा होल बार. इथे गडबड हे करतंय, राईट. मग काय करून टाका, डबल बार द्या. मग काय करून टाका, डबल बार. IMP स्टेटमेंट म्हणून ब्लॅक पेन लिहितोय, ए चा बार बी प्लस
ए बी चा बार त्याच्यावरती डबल बार द्या. डबल बार दिलं की एक बार फुटला, राईट. तुमचा एक बार तोडला की मग उत्तर किती होतं बेटा पहा, ए चा बार बी त्याचा होल बार इंटू द ए बी चा बार त्याचा होल बार आणि त्याच्यावरती होल बार. आता पहा बरं, सगळीकडे काय दिसतंय, मल्टिप्लिकेशन आणि होल बार. बाकी काय दिसतंय का बेटा, नाही. सगळीकडे काय दिसतंय, मल्टिप्लिकेशनच दिसतंय आणि त्याचा काय दिसतंय बेटा, होल बार. बाकी काय दिसतंय का, नाही दिसत आहे, राईट. म्हणजे मग आता सर्किट डायग्राम काढता येईल. कोणाची बेटा, ही डिफरन्स साठी. बॉरो साठी बोलायला गेलं तर बॉरो साठी किती बेटा, ए चा बार बी. बॉरो साठी पुन्हा आता मला काय पाहिजे, मल्टिप्लिकेशन आहे पण होल बार आहे का, नाही. मग मी काय करेल, इथे ए चा बार बी तसंच्या तसंच आणि त्याच्यावरती डबल बार देऊन टाकेल. ए चा बार बी जसंच्या तसंच आणि त्याच्यावरती काय देऊन टाकेल बेटा, डबल बार. कुठली इक्वेशन झाली ही, बॉरो साठी. कुठली इक्वेशन झाली बेटा, बॉरो साठी. कळालं का दिलं, मल्टिप्लिकेशन होतं, होल बार नव्हता म्हणून मी डबल बार दिला. होल बार नव्हता म्हणून मी काय दिला बेटा, डबल बार तिथे दिला. ठीक आहे, कळालं. आता सर्किट डायग्राम बाय युजिंग फक्त आणि फक्त कुठला गेट बेटा, नॅन्ड गेटच. आता इथे पहा सर्किट डायग्राम बाय युजिंग फक्त आणि फक्त नॅन्ड गेट. ही ए झाला, त्याच्यानंतर एकच इनपुट किती वेळेस, डबल वेळेस. ठीक आहे, हा नॅन्ड गेट काढला. इथं काही ए चा बार, त्याच्यानंतर इथे काय आलं बेटा, बी. पुन्हा नॅन्ड गेटच काढावं लागेल, बाकी ऑप्शन नाहीये. त्यांनीच सांगितले बाय युजिंग फक्त आणि फक्त कुठला गेट बेटा, नॅन्ड गेट. हा बी चा बार झाला, राईट. ए चा बार झाला, बी चा बार झाला. आता पहा इक्वेशन पहा, ए चा बार बी त्याचा होल बार, ए चा बार आणि त्याला गुणिले बी. पुन्हा कंपल्सरी नॅन्ड गेटच. इथे आउटपुट काढलं किती आलं बेटा, ए चा बार बी त्याचा होल बार. म्हणजे एवढं झालं. पुढे आता ए बी चा बार, ए त्याला गुणिले बी चा बार, हा बी चा बार. पुन्हा नॅन्ड गेटच, बाकी दुसरा गेट आला नाहीये. इथं किती बेटा, ए बी चा बार त्याचा होल बार आलं. पुन्हा त्या दोघांची काय बेटा, मल्टिप्लिकेशन. पुन्हा त्या दोघांची मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे पुन्हा दोघांच्या मध्ये कुठला गेट आला बेटा, अँड गेट. हा अँड गेट काढला आणि मला फायनली आउटपुट जे काही भेटलं ते कोणाचं भेटलं बेटा, डिफरन्सचं. डिफरन्सचं आउटपुट किती आला बेटा, इथे लिहून घेतो, ए चा बार बी त्याचा होल बार इंटू द ए बी चा बार त्याचा होल बार त्याच्यावरती अजून एक होल बार, राईट. हे डिफरन्सचं आउटपुट. आता कुठलं बेटा, बॉरोचं लिहायचं आहे. बॉरोचं काय बेटा, ए चा बार हा झाला ए चा बार, त्याला गुणिले बी हा झाला बी. पुन्हा इथे नॅन्ड गेटच, बाकी दुसरा गेट नाही. इथे आउटपुटला किती आलं बेटा, ए चा बार बी त्याचा होल बार, राईट. पण वरती अजून एक बार दिसतोय, वरती अजून एक बार आहे म्हणून एकच इनपुट. पुन्हा किती वेळेस बेटा, दोन वेळेस. एकच इनपुट दोन वेळेस आणि मला फायनली कुठला आउटपुट भेटलं बेटा, बॉरोचं. फायनली मला कुठला आउटपुट भेटलं, बॉरोचं. कुठलं आलं बेटा, ए चा बार बी त्याच्यावरती डबल बार. ए चा बार बी त्याच्यावरती डबल बार. सर्किट डायग्राम बाय युजिंग फक्त आणि फक्त कुठला गेट बेटा, नॅन्ड गेट. सर्किट डायग्राम बाय युजिंग फक्त आणि फक्त नॅन्ड गेट. हे सगळे माझे क्वेश्चन झाले. कोणाशी निगडीत बेटा, हाफ सबट्रॅक्टर. कोणाशी निगडीत, हाफ सबट्रॅक्टर. ओके, व्हिडिओ पॉज करायचा आहे, शांततेमध्ये एकदम सगळंच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. हे काय झाले बेटा, ब्लॉक डायग्राम आहे. हा काय त्याचा ट्रूथ टेबल आहे. त्याच्यानंतर इथं काय आलं, के मॅप आलं. हे के मॅप फॉर डिफरन्स, के मॅप फॉर हे बॉरो. त्याच्यानंतर सर्किट डायग्राम, सर्किट डायग्राम बाय युजिंग बेसिक गेट ओनली आणि सर्किट डायग्राम बाय युजिंग नॅन्ड गेट ओनली. सर्किट डायग्राम बाय युजिंग नॅन्ड गेट ओनली. चलो, व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. सर्किट डायग्राम्स व्यवस्थित काढा, आउटपुट व्यवस्थित लिहा. सर्किट डायग्राम व्यवस्थित काढा, आउटपुट व्यवस्थित लिहा. ओके बेटा, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके, आज आपण हाफ सबट्रॅक्टर संपला. उद्या कुठला चालू बेटा, फुल सबट्रॅक्टर. पुन्हा फुल सबट्रॅक्टर खूप मोठा आहे, 2 सेशन्समध्ये ते फुल सबट्रॅक्टर कंप्लीट केलं जाईल. ठीक आहे, ओके बच्चा लो, दॅट्स ऑल. बाकी जाऊ. थँक्यू, गुड डे.